श्रीषाचा इथे सकाळ सकाळ अभ्यास चालू होता। चित्र काढून दिलेली होती तीच ते रंगवत बसली होती आणि खूप छान रंगवत होती ती चित्र। सफरचंद बघा कसं रंगवलंय तिनं। आंबा मात्र खूप छान रंगवला होता। मग तिच्या ना शाळेचं टायमिंग झालेलं होतं। मग डबा बाटली भरून दिलं, पाटी पेन्सिल ठेवली आणि मग तिला बाय बाय केलं। आणि मम्मी चालल्या होत्या तिला सोडायला, ती गेली आणि मग मस्त असं चहा करावं म्हटलं तर बघते तर दूधच फुटलं होतं। गरम करायला ठेवल्यावर ते फुटलं दूध आणि मग त्याचं ना म्हटलं पनीर तर करून बघावं होतंय का म्हणून। मग त्या दुधात ना लिंबाचा रस पिळून ते चांगलं उकळून घेतलं आणि एका स्वच्छ कापडात ते सगळं दूध ओतलं आणि ते निथळून ना घट्ट असं बांधून ठेवलं। त्याच्यानंतर आज खूप दिवसांनी शिवायला बसले होते। हा गळा ना तयार करून ठेवला होता मी। मग म्हटलं आता हा ब्लाऊज पूर्ण करून घ्यावा, माझाच ब्लाऊज आहे हा। तर बॅकने बघा असा बोटनेक गळा तयार केलाय मी। आणि लाईट गेली होती म्हणून ना हे फॉल वगैरे सगळे धुवून ना वाळत घालावं म्हटलं, लाईट येईपर्यंत वाळतील। पण लगेच लाईट आली म्हणून मग लगेच ब्लाऊज पण पूर्ण करायला घेतला। पुढून बघा असा स्वीट हार्ट शेप गळा केलाय मी फ्रंटने आणि स्लीव्जला पण अशी डिझाईन आहे। खूप छान ब्लाऊज आहे हा। आणि याच्यावरची साडी पण ना खूप मस्त आहे। मग ब्लाऊज वगैरे पूर्ण सगळं स्टिच करून घेतलं आणि ते मी फिटिंग करून घेते आता शेवटला। आणि छान असा ब्लाऊज शिवून तयार झालाय। तर बघू शकता किती मस्त असा प्रिन्सेस कट शिवलेला आहे आणि बॅक नेक ना मला याचा खूप आवडला। ह्याला ना ब्लाऊजला येतानाच उलटी डिझाईन आली होती, त्यामुळे मग मी अशा पद्धतीने शिवला हा। खूप छान दिसत आहे। मग म्हटलं आता पनीर तयार झाले का बघूया। 4-5 तास झाले होते करायला ठेवून आणि एकीकडे ना मी चहा करायला ठेवला होता। मग बघाव तर म्हटलं पनीर झाले का, तर छान असं पनीर सुद्धा तयार झालेलं होतं आणि पहिल्यांदाच केलं होतं, त्यामुळे खूप भारी वाटत होतं। आता उद्या ह्याचं ना श्रीषाला काहीतरी डब्याला करून देते पनीरचंच। त्याच्यानंतर ब्लाऊजला हुक लावायला घेतली आणि असा होता आजचा दिवस। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।